छत्रपती शिवाजी महाराजांनंतर या मातीमध्ये पेशवाई आली आणि सांगितलं गेलं की कलियुगामध्ये दोनच वर्ण शिल्लक आहे, एक म्हणजे उच्च वर्ण आणि दुसरा शूद्र वर्ण. मग या शूद्रांची अवस्था काय होती? या शूद्रांना नांगराला जुंपलं जायचं, पाठीवरती सापकाची फटके दिले जायचे. एवढंच काय तर जेवायला भेटलं तर भेटलं एक वेळेस, नाही तर ते पण भेटायचं नाही. यांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार नव्हता, शाळेत जाण्याचा अधिकार नव्हता. यांच्या गळ्यामध्ये मडकं टांगलेलं असायचं, त्या मडक्यामध्ये तुंकायचं किरसुनी बांधलेली असायची. म्हणजे ज्या मासाहेबांनी पुण्यामध्ये सोन्याच्या नांगरानं माणुसकी पेरली, त्याच पुण्यामध्ये जुलमाच्या नांगरानं माणसं आडवी केली जात होती. आणि याच काळामध्ये एका महान पुरुषाचा जन्म झाला, ज्या पुरुषानं आयुष्यामध्ये एवढं कार्य केलं, एवढी क्रांती केली की ते मी सांगत नाहीये. ज्यांनी नोबेल पुरस्कार ज्यांनी जगाला दिला ते आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष नेल्सन मंडेला आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा असं सांगतात की या भारतामध्ये जुलमांच्या विरोधात किंवा या गुलामगिरीच्या विरोधामध्ये एक महापुरुष जन्माला आला. तो महापुरुष म्हणजे क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले. या महापुरुषाचा जन्म 1 एप्रिल 1827 या दिवशी झाला. महात्मा ज्योतिराव फुले यांनी नेमकं कार्य काय केलं त्यांच्या आयुष्यामध्ये? स्वातंत्र्य, समता आणि बंधुता आणि सामाजिक विषमतेच्या विरोधामध्ये त्यांनी काम केलं. त्यांना मराठी लिवतर असं सुद्धा म्हणायचे. या ज्योतिरावांनी सगळ्यात पहिल्यांदा मुलींसाठी कार्य केलं. अरे ज्या काळामध्ये मुलींना चूल आणि मूल एवढ्या कनिष्ठ दर्जाची वागणूक दिली जात होती, मुलींना फक्त चूल आणि मूल, मग अगदी घराच्या बाहेर पडणं हे सुद्धा पाप समजत होतं. अशा काळामध्ये ज्योतिराव फुले यांनी स्त्री शिक्षणाचा विडा उचलला. ज्योतिराव असं म्हणतात की विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शूद्र कचले, एवढे अनर्थ का विद्येने केले. अशा शब्दामध्ये ज्योतिरावांनी शिक्षणाचं महत्व मांडलं होतं, या जगाला सांगितलं होतं. म्हणून आपल्या पत्नी सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांना लिहायला वाचायला शिकवलं होतं व दुसऱ्या समाजातील मुलींना शिक्षणासाठी प्रेरित केलं होतं. महात्मा ज्योतिराव फुले म्हटलं की आपल्याला एकच आठवतं की त्यांनी फक्त मुलींसाठी कार्य केलं, सत्यशोधक समाजाची स्थापना केली. तर एवढंच नाहीये, तर या महात्मा ज्योतिराव फुलेंनी नेमकं कार्य काय काय केलं? तर त्यांनी या समाजासाठी रात्रीची शाळा सुरुवात केली. दुसरी गोष्ट, जे विधवा विवाह आहे तर त्याला त्यांनी मान्यता दिली. म्हणजे काय व्हायचं, पती गेल्याच्या नंतर सती जाणं ही प्रथा होती. सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज त्यांचे वडील ज्यावेळेस गेले तर त्यावेळेस त्यांनी ही प्रथा बंद केली होती. आपल्या आईला म्हणजे मा साहेब जिजामातांना सती जाऊ दिलं नव्हतं. मग याच्यानंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये लॉर्ड विल्यम बेंटिंग आणि राजाराम मोहन राय यांनी सुद्धा ही प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न केले व महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुद्धा, म्हणजे जे विधवा झालेल्या स्त्रिया होत्या त्यांनी फुलेवाड्यामध्ये म्हणले की आम्ही सांभाळतो आणि या स्त्रियांना सांभाळण्याचं सुद्धा त्यांनी महत् कार्य केलं. आणि पूर्ण न्हावी समाजांना एकत्र केलं आणि संप घडवून आणला. आणि त्यांनी सांगितलं की आजपासून तुम्ही विधवा स्त्रियांचं केशवपन करू नका, त्यांच्या डोक्यावरती केस कापू नका. याच्याबरोबर त्यांनी अजून बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. दुसरी गोष्ट, दुष्काळ ज्यावेळेस पडला होता तर दुष्काळामध्ये म्हणजे जे बहुजन समाज होता, जो दलित समाज होता, या समाजाला पाणी पिण्याचा अधिकार नव्हता. तर जगाच्या इतिहासामधला भारतातला या बहुजनांसाठी सर्वात पहिल्यांदा पाणी पिण्यासाठी हौद खुला करून देणारे हे महात्मा ज्योतिराव फुले होते. यांनी गुलामगिरी ग्रंथ लिहिला, आसूड शेतकऱ्याचा आसूड हा सुद्धा ग्रंथ लिहिला. एवढंच नाही तर जो मेकालेचा जो सिद्धांत होता तो सिद्धांत काय होता, हा सिद्धांतानुसार असं म्हणायचं तो की आपण जे शिक्षण देतोय ते शिक्षण देत असताना वरच्या वर्गापासून खालच्या वर्गापर्यंत द्या. पण ज्योतिरावांनी याला कडाडून विरोध केला. ज्योतिराव म्हणले की असं करायचं नसतं, कारण आधी कळस नंतर पाया असं न म्हणता आधी पाया नंतर कळस. म्हणजे जर आपण मंदिराचा किंवा घराचा आधी जर पाया मजबूत केला तर नंतर कळस मजबूत होता. त्याप्रमाणे ज्योतिराव म्हणले की या समाजातील जे खालचा वर्ग आहे यांना आधी शिक्षणाची गरज आहे. शिक्षण हा माणसाचा तिसरा डोळा आहे. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. आणि जर शिक्षण घेतलं तर माणूस संघटित होतो, माणूस संघर्ष करतो आणि लढण्यासाठी घडण्यासाठी उभा राहतो. त्यासाठी आधी खालच्या वर्गाला सर तुम्ही शिक्षण द्या आणि खालचा वर्ग जर शिक्षित झाला तर नंतर वरच्या वर्गाला शिक्षण द्या. म्हणजे आधी उपेक्षितांना शिक्षण द्या आणि नंतर अपेक्षितांना शिक्षण द्या. ह्या मंत्रावरती महात्मा ज्योतिराव फुले यांनी कार्य केलं. एवढंच नव्हे तर 1873 ते 1886 या कालामध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे पुण्याचे कमिशनर होते, म्हणजे आयुक्त होते. मग आयुक्त होते, मोठे उद्योगपती होते. मग यामधून जे पैसा त्यांनी जमा केला, या पैशाचं त्यांनी काय केलं तर या पैशाचं त्यांनी काय केलं, जे बहुजन समाज आहे, जो दीनदलित समाज आहे, यांचे प्रश्न आहेत, यांच्या अडचणी आहेत, हे सगळं सोडवण्याचं कार्य महात्मा ज्योतिराव यांनी केलं. आणि एवढंच नव्हे, आजकाल ते आहे जे गुत्तेदार आहेत ना, त्या लोकांना लाजवेल असं त्यांनी कार्य केलं. जो तुम्ही आज जर पुण्याला गेलात ना, जो कात्रजचा बोगदा आहे ना, तर तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेला आहे. अख्खं पुणे ज्या
धरणावरती पाणी पितं तो खडकवासला धरणाचा डावा कालवा हा सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेला आहे. येरवडा कारागृहाची भिंत तो सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेली आहे. मुंबई महानगरपालिकेची जी इमारत आहे ना, जी देशातली सुंदर इमारत आहे, ती सुद्धा महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेली आहे. म्हणजे महान असं त्यांनी या क्षेत्रामध्ये काम केलं. एवढंच नव्हे, त्याचे त्रिशिक्षणाचा पाठपुरावा केला. प्राथमिक शिक्षण सक्तीचं व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ग्रामीण भागातील मुला मुलींना शिक्षण भेटावं यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यानंतर शिष्यवृत्ती, जे ग्रामीण भागातले आहेत, जे बहुजन समाजातले लोक आहेत, त्यांना शिष्यवृत्ती भेटावं यासाठी सुद्धा त्यांनी कार्य केलं. राष्ट्र निर्माणासाठी शूद्रांना शिक्षण दिलं पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं. याच्याबरोबर ग्रामीण भागामधील विकास झाला पाहिजे यासाठी त्यांनी काम केलं. मग त्यांचं धोरण काय होतं, त्यांचं कार्य काय होतं हे सांगितलं, पण त्यांचं ध्येय काय होतं किंवा त्यांनी का हे केलं, तर याचं असं कारण होतं की 1873 या दिवशी सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती. का बरं सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती? तर या समाजामधील जी विषमता आहे, जे गरीब व श्रीमंत यातली दरी आहे, तर ही दरी कुठंतरी कमी व्हावी. गरीब होत झालाय, श्रीमंत होत झालाय, तर ही जी सामाजिक विषमता आहे, ही सामाजिक विषमता कुठंतरी नष्ट व्हायला पाहिजे यासाठी, किंवा तळागाळातल्या माणसापर्यंत, प्रत्येक माणसापर्यंत हे शिक्षण गेलं पाहिजे यासाठी त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी सत्य सोपं नसतं उन्हात उभं राहून इतरांना सावली देणं. सोपं नसतं उन्हात उभं राहून इतरांना सावली देणं, स्वतःच्या घराचं घरपण सोडून इतरांची माऊली होणं. या तेजस्वी सूर्याचा, या क्रांती सूर्याचा जे देशासाठी, भारतासाठी, या 18 पगड जातीसाठी जे कार्य केलं आहे ना, ते आजही आजरामर आहे. आणि एवढंच नव्हे, आज अंगणवाडी शिक्षिकेपासून ते देशाच्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील हे जे बसलेले आहेत ना, हे फक्त आणि फक्त ह्या 2 युग पुरुषामुळे, एक म्हणजे सावित्रीबाई फुले आणि दुसरे महात्मा ज्योतिराव फुले यांनी केलेल्या कार्यामुळे आज मुली बघा, प्रत्येक क्षेत्रामध्ये कोणी डॉक्टर आहे, कोणी वकील आहे, कोणी इंजिनियर आहे. म्हणजे पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून आज मुली या क्षेत्रामध्ये काम करतात. हे फक्त आणि फक्त या महापुरुषांचे आपल्या देशावरती उपकार आहेत. एवढं बोलतो आणि या ठिकाणी मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवाजी, जय भवानी, जय ज्योती, जय क्रांती.